तर मित्रांनो, रात्रीची व्हिडिओ बघितली असाल ना, तर आपण इथून शूट घेतला होता रात्री, आणि तेव्हा पाणी किती होतं तुम्ही पाहिलं असेल, व्हिडिओ पाहिली असेल तर. बघा इथं नालो आहे, पाईप आहे, त्या पाईपाच्या वरनं पाणी जात होतं आणि इकडनं रस्त्याच्या वरनंसुद्धा पाणी जात होतं. रात्रीत खूप पाणी आलं होतं. आणि हा इकडे समोर रोड आहे आपला, इकडे गाड्या येतात, इथपर्यंतच गाड्या येतात, त्याच्या पुढे येत नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा कोकण जर्नी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे, कोकणामध्ये खूप जोरदार पाऊस चालू आहे. आणि आज आत्ता थोडासा थांबला आहे, कारण सकाळपासूनसुद्धा खूप जोरात पाऊस होता. तर आपण तिकडेच चाललो आहे, नदीला वगैरे किती पाणी आलं तो आपण बघण्यासाठी चाललेलो आहोत नदीवरती. तर मित्रांनो, ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा. आणि इकडे पाहू शकता, पुरा शेत भरलं आहे आणि शेताच्या वरनं पाणी येतं आहे, बांधाच्या वरनं येतं आहे. आणि इकडं पुढं रस्त्यावरती पाणी झालं आहे. आणि मित्रांनो, इकडे समोर पुढे भात शेती आहे, मग त्या बहुतेकचं लावून झालेलं आहे. कालपर्यंत ऊन पडत होता आणि आज फुल पाऊस आहे. आणि बघताय पुरी शेत आहेत ना, पूर्ण भरलेत. आज पाऊस पडला ते बरंच झालं. आणि इकडे बघतो पुरं शेतात पाणी झालं आहे. आणि इथून आपल्याला आता खाली जायचं आहे, जंगलातून जायचं आहे नदीवरती. आणि इथंसुद्धा एक ओढा आहे, बघूया त्याला पाणी किती आलं आहे. छोटासा आहे परा. इथं पहिला हा ब्रिज नव्हता, रस्त्यावरनं पाणी जायचं, खूप अडचण व्हायची जायला यायला. आणि आता बघताय केवढा मोठा ब्रिज झाला आहे. इकडून पुरा उतार आहे, खाली कातल आहे. आणि मित्रांनो, इथून आहे ना एकदम घनदाट जंगल चालू होतं. छोटीशी पायवाट आहे, इथून आपल्याला खाली जायचं आहे नदीवरती. पाहू शकता किती छोटीशी वाट आहे. आणि इकडे आजूबाजूची झाडंसुद्धा बघा किती दाट आहेत झाडं. बाजूच्या पलीकडे काहीच दिसत नाही आहे. आणि इकडे तुम्ही वाटसुद्धा पाहू शकता कशी आहे ते. पावसाच्या अगोदर वाट केलेली आहे, पावसात व्यवस्थित वाट व्हावी म्हणून. आणि आपण थोड्याच वेळात खाली आता नदीवरती पोचू. बाजूला मंदिरसुद्धा आहे आणि लाकडी पूलसुद्धा आहे, तो सुद्धा दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी.
आणि इथे घोडा आहे. आपण मगाशी आता वरती गेलो होतो ना, तो तिथे खाली आला आहे. इथे सुद्धा पाहू शकता किती जोरदार पाणी आलं इथे. आणि इकडून एक वरून वाट येते आणि आपण इकडून आलो आता. आणि याला बघता किती पाणी येतो पर्याला. आणि इकडून बघताय थोडा छोटासा ओढा या रस्त्याच्या बाजूने चालला आहे. आणि वाट बघा थोडीशी ओढ्याच्या वरती आहे, थोडीशी फक्त वरती आहे. आणि इकडे बघताय शेतात नांगरायला आले इकडे आतमध्ये. आणि इकडून आपण चाललो आहे आता नदीवर. तुम्ही वाट पाहू शकता किती भारी आहे, फक्त पाण्याच्या थोडीशी वरती आहे. आणि इकडे पाहू शकता इथे आहेत ना 2-3 परे एकत्र येतात, ओढं एकत्र येतात, त्यामुळे एवढा याला पाणी आहे. इकडून वरून आपल्या इकडून जो परा आला आहे ना तो सुद्धा इथे याच नदीला मिक्स होतो. आणि इथून पुढं मोठ्या नदीला तिकडेच आपण चाललो आहे. इकडे पाहू शकता पाणी किती आलं आहे ते. इकडे वरती रस्त्यावरती पाणी आलं आहे हे बघा इकडे. आणि पाण्याचा फोर्स बघा किती आहे ते, किती स्पीडने पाणी खाली वाहतो आहे. आणि इकडे एक मंदिरसुद्धा आहे, खूप जुना मंदिर आहे. इथं विष्णूचं मंदिर आहे, तर कालकाईचं मंदिर, आणि इकडे शंकराचं मंदिर आहे. आणि इकडे बघताय खूप जोरदार पाऊस चालू झाला आहे आता. आणि आता आपण नदीच्या इथे येऊन पोचलो आहे. इथेच खालती नदी आहे. आणि इकडे बघा शेतात खूप पाणी साचलं आहे. फुल पाणी साचलं आहे. इथे नंदी महाराज पाहू शकता आपण. आणि इकडे आहे शंकराचं मंदिर. आणि इथेच बाजूला एक दीपस्तंभसुद्धा आहे. आणि समोर आहे नदी. इकडे आपण आहे ना गणपती विसर्जन करायला येतो. आणि इकडे नदीचं पाणी पाहू शकता किती आहे ते. आणि इथेच बाजूला लाकडी पूलसुद्धा आहे. पाहू शकता किती नदीला पाणी आलं इथे. आणि हा इकडून वरून आपल्या इकडचा परा येतो. एवढा इकडे वरपर्यंत पाणी नसतो, इकडे खालती पाणी असतो. आणि आज पाऊस खूप पडल्यामुळे इकडे वरती पाणी आलं आहे. आणि इथं मध्ये डबका आहे, ढव आहे, त्यामुळे खोल पाणी आहे इथे मध्ये. आणि तिकडे बघताय ब्रिजला कुठपर्यंत पाणी लागलं आहे ते. आणि पाणीसुद्धा या इकडून वलसा मारून येतो या साईडला. आणि तिकडे नांगर आला आहे शेतामध्ये. हे बघा जोरदार पाऊस चालू झाला आहे आता. सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे. थोडं कमी झालं होतं आणि आता पुन्हा एकदा जोर केला नाही.
आणि इकडे या साईडला आहे ना लाकडी ब्रिज आहे, तिकडून जाऊया आपण आता ब्रिजवरनं। आणि खालून ब्रिजच्या बघा किती जोरदार पाणी जाते ते। आणि इथे पाहू शकता संजदाचं नांगर आलं शेतामध्ये, बघताय किती पावसातून काम करतोय ते। आणि आज खूप जोरदार पाऊस आहे। आणि तिकडच्या शेतामध्ये पाहू शकता भात काढताय। आणि आपल्या नदीला आलेला जोरदार पूर, महापूरसुद्धा बोलू शकता तुम्ही। बघा किती पाणी आलं आहे ते। हा इकडून पाणी क्वचित येतो आणि जर खूप पाऊस पडला तरच पाणी इकडून येतो। इकडंसुद्धा खूप मोठा कातल आहे, पाणीसुद्धा इकडे बघा खूप आहे। आणि नदीचा पात्र बघू शकता किती रुंद झालं आहे आता, बहुतेक आजूबाजूची माती सर्व पाणी वाहून गेलं आहे, जमिनीची धूप झाले। आणि आता मी आता आहे ब्रिजवरती आणि हा ब्रिजवरनं नदीचा नजारा दिसतोय पूर्ण। समोर पाहू शकता पाणी किती उधळतंय ते। आणि इथं मध्ये एक आंब्याचं झाड होतं, ते हळूहळू पाणी वगैरे जोरात येऊन येऊन ते तुटलं आहे, खूप जुनं झाड होतं। आणि नदी आता आपण इकडून इकडे क्रॉस केले आणि इकडे आपण इथे थोडा खाली जाऊन पाहूया। आणि हा इकडे ब्रिज आणि नदीच्या त्या साईडला तुम्ही पाहू शकता लाकडी ब्रिज आहे। आणि समोरचा नजारा बघा काय भारी दिसतोय। जसं आपण चित्रकला वहीवरती जो डोंगर काढायचो ना, नदी आणि डोंगर, त्याप्रमाणे समोरचा नजारा दिसतोय। दोन डोंगर आहेत, मधून वाहणारा एक ओढा आहे आणि थोडी खाली आल्याच्या नंतर एवढी मोठी नदी आणि तिला आता आला आहे पूर। हे बघा इकडून पाणी जात आहे आणि इकडे सुद्धा पाहिलात ना तर मित्रांनो, हे बघा इकडे सुद्धा गवत आहे ना खालच्या दिशेला वळलं आहे, त्यामुळे इकडून सुद्धा पाणी गेलं आहे। रात्री खूप जोरदार पाऊस होता, रात्री इकडून वरून पाणी गेलं आहे, इथून गेलं आहे पाणी। म्हणजे तुम्ही अंदाजा लावू शकता किती नदीला पाणी आलं असेल। आणि पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केला नाही, थोडी मी आणलेली छत्री गलते, भिजायला होतं छत्रीतून। आणि इकडे बघताय समोर ब्रिजचा जो खालचा खांब आहे ना, त्या खांबाला बघा कुठपर्यंत पाणी लागतं आहे। आणि तिथून खाली अजून खांब 10 फूट तरी खाली असेल पाण्याखाली, आणि अजून वरती 5 फूट वर शिल्लक राहिलं आहे। पावसाने खूप जोरातच सुरुवात केलं नाही आणि इकडे बघताय नदीला खूप मुसळधार पाऊस आणि जोरदार पाऊस आहे, त्यामुळे मी पण आता घरी निघतो। खूपच
खूपच जोरात पाऊस आला आहे आणि इकडे बघा भात लावणारी माणसंसुद्धा थांबले, कारण पावसात भिजायला होईल म्हणून कागद घेऊन आहेत ना बहुतेक सर्व थोडे उभे आहेत. भात इकडे बघता शेतामध्ये भात काढायचं काम चालू आहे आणि इकडून आपण निघूया. आपला आलो होतो ना तिथे लाकडी ब्रिज आहे, तो ब्रिज क्रॉस करून आपण जाऊया. हे बघा किती नदीचं पाणी वाढलं आहे लगेच. मगाशी एवढं नव्हतं, पाऊस जोरदार सतत चालू आहे त्यामुळे नदीला पाणी वाढलं आहे. आणि बघा इकडे बैलसुद्धा थांबले, काका तिकडं न्हेरी करायला गेले, न्हेरी करायला. आणि आपण इकडनं जाऊया ब्रिजवरनं, पटापट घरी जाऊया. पूर्ण भिजलो मी आता, पाऊस खूपच जोरात आला आहे. थोडा थांबण्याची वाट बघावी लागेल, नाहीतर पूर्ण भिजेन मी. मी आणि निसर्गाचं सुंदर रूप तुम्ही पाहू शकता की ते घनदाट जंगल आहे, ते आजूबाजूला सर्वीकडे जंगल आहे. इकडे बाजूला पुरा जंगल आहे, इकडे सुद्धा पाहू शकता किती घनदाट जंगल आहे ते. आणि मी आता इकडे आलो, या साईडून आलो, तर इकडे आपल्याला जायचं आहे. तुम्ही झाडं पाहू शकता किती उंच उंच झाडं आहेत ती, हे बघा इकडे. आणि पाऊससुद्धा आता खूप वाढत चालला आहे, त्यामुळे आता घरी जायचा प्रवास चालू करूया. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. खूप जणांपर्यंत व्हिडिओ पोचली पाहिजे. आपल्या इकडे किती पाऊस पडतो हा सर्वांना माहीत पडला पाहिजे, आणि कोकण कसाही दिसतो, सुंदर दिसतो, ते सर्वीकडं माहीत पडलं पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ शेअर करा. तर चला, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.